निकाल जाहीर. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची यशाची परंपरा कायम. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचलित बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेतील 98.57% तर कला शाखेतील 81.52% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बाबूरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय हिंगोलीच्या विज्ञान शाखेच्या 81.57% विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 56.86% विद्यार्थी 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर गोरेगाव येथील शांताबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील 78.57% विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचलित महाविद्यालयांनी 12वीच्या परीक्षेत यश मिळवून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील गोरेगावकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शेख नईम, मदन इंगोले, पवन उपाध्ये, अबेद अली जहांगीरदार, अक्षय डाखुरे, साद अहमद, नुमान शेख नईम, मदन पाटील शेळके, अशोकराव चव्हाण, नामदेवराव पवार, आकाश जगताप, रंगनाथ पाटील, अमोर खिल्लारी, गजानन पाटील, माधव खिल्लारी आदी उपस्थित होते. द हिंद न्यूजसाठी पल्लवी अटल, हिंगोली. श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव या अंतर्गत कैलासवासी बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, शांताबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय, बाबूरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांचा निकाल 80% ते 98% दरम्यान लागला असता या ठिकाणी 12वीत सर्व उत्तीर्ण झालेल्या या परीक्षेत या विद्यार्थ्यांचं त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो व या ठिकाणी अनुत्तीर्ण विद्यार्थी व अपेक्षेपेक्षा कमी गुण भेटलेले विद्यार्थी यांना निराश होऊ नये एवढंच सांगतो व त्यांच्या पुढील शिक्षणाच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो. निकाल लागला. दिनांक 23 मे 2024 रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वन विभागातील चोपडा वनक्षेत्रापासून ते रावेर वनक्षेत्रामधील ठिकठिकाणी जंगल भागात मचाण तयार करण्यात आलेले आहेत. यावल वन विभागात चोपडा वनक्षेत्रात 03, वैजापूर वनक्षेत्रात 07 मचाण, अडावत वनक्षेत्रात 04 मचाण, देवझिरी वनक्षेत्रात 04 मचाण, यावल पूर्व वनक्षेत्रात 07 मचाण, यावल पश्चिम वनक्षेत्रात 06 मचाण तर रावेर वनक्षेत्रात 12 मचाण असे एकूण 43 मचाण यावल विभागात तयार करण्यात आलेले आहेत. सदर मचाणवर 5 ते 6 व्यक्ती एका वेळेस बसू शकतात. बुद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यावल वन विभागातील वन्य प्राणी गणनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते. ट्रॅप कॅमेराद्वारे देखील गणना केली जात असून नौखे निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक तसेच विद्यार्थी यांना देखील संपूर्ण रात्र जंगलात थरारक अनुभव लुटता यावा, त्यासोबत दर्शन देणाऱ्या वन्यजीवांची गणना करता यावी म्हणून यावल वन विभागाच्या वतीने निसर्ग अनुभवाचे आयोजन केले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लख प्रकाशात निसर्ग अनुभव घेत असताना रात्री प्राणी प्रगणना करीत असताना प्रामुख्याने बिबट्या, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा यासह चितळ, भेडकी, चौशिंगा, सायाळ, नीलगाय, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन घडते. तसेच विविध प्रकारचे पक्षीही आढळतात. जंगल सफारीच्या दरम्यान वनक्षेत्रात उत्तम निसर्ग अनुभवही मिळतो. यावल वन विभागातील नैसर्गिक पाणवठ्यांची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुद्ध पाणी पुरवठा करणे, पाणवठ्या शेजारी बांधलेल्या मचाणांची दुरुस्ती तसेच नवीन मचाणांची उभारणी आदी कामे सध्या सुरू आहेत. यावल वन विभागात निसर्गप्रेमींना जंगल सफारी मार्गाचा सुद्धा चांगला अनुभव घेण्यासाठी हे नियोजन केले जात असते. सदर प्राणी प्रगणनाकरिता काही अडचण आल्यास आपण स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्याशी संपर्क साधावा. यावल वन विभागातील सातपुड्यामधील निसर्गरम्य अनुभवाची संधी सर्वप्रथम मिळत असून लोकांनी निसर्ग अनुभवासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा. सदर कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती नीनू सोमराज, वनसंरक्षण धुळे, जमीर एम शेख, वनसंरक्षण यावल,
प्रथमेश हाडपे, वन संरक्षण चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्रातील सर्व वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर करीत आहेत. द हिंद न्यूजसाठी आत्माराम गायकवाड, चोपडा. नमस्कार, मी जमीर शेख, उपवन संरक्षक, यावल वन विभाग, जळगाव. सर्व जळगावकरांना आणि निसर्ग प्रेमींना बुद्ध पौर्णिमा निमित्त आयोजित वाईल्ड लाईफ सेन्सससाठी मी इथं आमंत्रित करू इच्छितो. यावल वन विभागामध्ये जवळपास 1,00,000 हेक्टर क्षेत्रामध्ये 7 रेंजेस असून जवळपास 43 मचान निसर्ग अनुभवासाठी तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मात्र 500 रुपये फीस आकारून मचांवर बसणाऱ्यांसाठी जेवण आणि पाण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. यावल वन विभागामध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात असून इथे आढळणाऱ्या वन्य प्राण्यांमध्ये वाघ, बिबट, सांबर, चितळ, कोल्हे, अस्वल, रानमांजर, नीलगाय, रानडुक्कर तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचा सुद्धा वावर आहे. आणि निश्चितच ही सर्व प्राणी आणि निसर्गप्रेमींसाठी चांगली संधी आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवून या वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हावे आणि त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा. धन्यवाद.